मी प्रशांत पवार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण नागपूर येथे नागलोक या ठिकाणी आहोत। तिथून आज आपली नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे। तिथून आज आपण वेगवेगळ्या स्पॉटवरती जाणार आहोत आणि तेथील ठिकाणी आपण बघणार आहोत। चला तर मग आपण बघू शकतो इथे बुद्ध सूर्य विहार इथे आतमध्ये आहे। तर तिथे आतमध्ये आपण जाणार आहोत ते विहार बघण्यासाठी। आतमध्ये जाण्याचा परिसर आहे। बघू शकता हेच ते विहार आहे, बुद्ध सूर्य विहार। इथून प्रवेश आहे आपल्याला आतमध्ये जाणं। बघू शकता हे अतिशय सुंदर असं विहार आहे हे। आपण नागलोकच्या इथे ठिकाणी आलो ना, तिथे त्याच्या बाजूलाच आहे, म्हणजे नागलोक थोडंसं पुढे आहेत। तिथून आतमध्ये जायला एक लेफ आहे, तिथे आहे हे बुद्ध विहार, सूर्य बुद्ध विहार। आता आपण आतमध्ये जाणार आहोत। आपण बघू शकतो हे आतील विहार आहे, बुद्ध विहार। सुंदर असं हे बुद्ध विहार आहे, बघू शकतो किती मोठं आहे। आतील परिसर आहे, जे मेडिटेशन होतं सकाळी, जे त्यांना बसता येत नाही खालती त्यांच्यासाठी खुर्च्या चेअर लावण्यात आले। बघू शकतो ते तिकडे पण खुर्च्या लावण्यात, त्यांना बसता येत नाही खालती त्यांच्यासाठी चेअर लावण्यात आले आणि ते हे मेडिटेशन बसण्यासाठी इथे आहे। बघू शकतो आपण त्याला सकाळी 6 किंवा 7 वाजता मेडिटेशन होतं इथे असं आहे। तर आपण जे नागलोक आहे ठिकाण तिथे आलो आहोत। आपण बघू शकतो समोर बुद्धांची अशी उभी असणारी सुंदर मूर्ती आपल्याला इथे लावण्यात आली। बघू शकतो आपण आता आपण वरती जाणार आहोत आणि प्रत्यक्षात बघणार आहोत आपण। अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे, बघू शकतो। सकाळचे 8 वाजले आहेत। बघू शकतो आपण इकडे सूर्योदय झाला आहे। हे सुंदर असं वातावरण आहे इकडे, बघू शकतो। ते दानपेटी लावण्यात आले आहे। आता आपण वरती जाणार आहोत। हे वरती जाण्यासाठी पायऱ्या तिथून अशा आहेत। ही सुंदर अशी तथागत गौतम बुद्धांची उभी अशी प्रतिमा इथे लावण्यात आली आहे, स्टॅच्यू। बघू शकतो सुंदर अशी तथागत बुद्धांची मूर्ती इथे लावण्यात आली। नागलोकच्या या ठिकाणी तिथे अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा इथे लावण्यात आली। बघू शकतो उभी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा इथे आहे, स्टॅच्यू आहे। नागलोकच्या बाजूलाच इथे असे आहे। आपण बघू शकतो हा बाजूचा परिसर आहे। बघू शकतो आपण इथूनच पुढे असं ते नागलोक म्हणून ते लोकेशन, बुद्धांची मूर्ती इथे आहे पुढे। त्या बाजूलाच असं राईट साईडला तिथे आहे। आता आपण चिंचोळी बुद्ध विहार इथे आलो आहोत। बघू शकतो हे कमानी समोरची गेट आहे, हे सुंदर अशी कमान आहे, बघू शकतो आपण। आपण आतमध्ये जाणार आहोत।
आपण बघू शकतो. आतमध्ये जाण्याचा गेट आहे. बघू शकता अतिशय सुंदर असं हे तिथे बांधकाम आहे. बघू शकता ते सुंदर असं नक्षीकाम बघू शकते डिझाईन. हा बाजूचा परिसर आहे. आपण बघू शकतो हे चिंचोली विहार आहे. आपण इथे आतमध्ये जाणार आहोत. हे आपण बघू शकतो इथे म्युझियम आहे. ते आपण आतमध्ये चाललो आहोत. चला तर आतमध्ये जाऊन आपण बघूया काय आहे आतमध्ये ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघू शकतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्यात आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे ती. सुंदर असं जागांपर्यंत